वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर आले होते। मात्र दोघांनी जवळ बसणं टाळलं। याआधी दोघांच्याही खुर्च्या जवळ मांडण्यात आल्या होत्या, मात्र नंतर त्या दोन्ही खुर्च्यांच्या मध्ये एक खुर्ची ठेवण्यात आली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सभेपूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती देखील समोर आली। दरम्यान एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात साखरेचे दर वाढणार आहेत, त्यामुळे घाई करून साखर विकू नका, निर्यात करू नका असा सल्ला अजित पवार यांनी साखर उत्पादकांना दिलाय। तर शरद पवार आणि अजित पवार दोघे काका आणि पुतणे एकाच मंचावर आल्याचं आपण पाहतोय, मात्र दोघांनी जवळ बसणं यावेळी टाळलं। बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना, माझा आवाजच आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। बघावं लागेल खरं एक्झॅक्टली काय झालं, पण मला असं वाटतं की तिथं काही सिनियर नेते सुद्धा आहेत की त्याला एक विशिष्ट प्रोटोकॉल आहे, त्या पद्धतीने कदाचित खुर्चीचं नियोजन आयोजन केलं असावं असं मला वाटतं। त्यांची चर्चा राजकीय होती की व्यक्तिगत होती याबद्दल मला माहिती नाही। राजकीय असेल तर थोडा महायुतीमध्येही चर्चा करावी लागेल अजितदादांना, आणि व्यक्तिगत असेल तर मग ते पारिवारिक असेल त्याबद्दल मला माहिती नाही। परिवारातले आहेत ते एकाच, काही वेगळे वेगळे तर नाही आहे। हे पाकिस्तान किंवा भारत असं काही दोन भाग तर नाहीच आहेत। अजित पवारही बारामतीत राहतात आणि शरद पवारजी पण बारामतीत राहतात, तर बोलतात। दरम्यान शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र आले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पवार एकत्र आल्यास राज्यासह देशाला देखील आनंद होईल असं देखील ते म्हणालेत। अजितदादा पवार आणि शरद पवार साहेब एकत्र येणार आहेत, तुम्हाला असं वाटतं का ते कायमचं एकत्र यावे? देशाच्या जनतेला नक्की त्याचा आनंद आहे ना, एकत्र तर आलं तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। त्याबद्दल आनंद म्हणजे दुःख वाटायचं कारण काय, नक्की आनंद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।